थंड हवेचं ठिकाण अशी ओळख असलेल्या साताऱ्यातल्या पाचगणीत मध्यरात्री पार्टी सुरू होती। सातारा पोलिसांनी छापा मारत धागडधिंगा घालणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या। या कारवाईने साताऱ्यात खळबळ माजले। पाहुयात या कारवाईविषयीचा सविस्तर रिपोर्ट। बोचऱ्या थंडीत नीरव शांतता असलेलं हे पाचगणीतील रिसॉर्ट। या दृश्यांमध्ये दिसणाऱ्या शांततेमुळे कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही। पोलिसांच्या धाडी आधी इथं धांगडधिंगा सुरू होता। नृत्य करणाऱ्यांवर दौलतजादा करण्यात येत होती आणि माहिती मिळताच पोलिसांची एंट्री झाली। नाचणारे आणि दौलतजादा करणाऱ्यांची पाचवा धारण बसली। काल रात्री सातारा जिल्हा पोलिसांनी एक मोठी कारवाई केलेली आहे। थंड हवेचे ठिकाण असलेले पाचगणीमधील एका रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकला आणि या छाप्यामध्ये जवळपास 4 तरुणी आणि 5 युवक यांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। पैशाची उधळण देखील करताना पोलिसांना हे तरुण आढळलेले आहेत आणि त्यानंतर पोलिसांनी आता 4 महिलांना या नोटीस देऊन सोडण्यात आलेलं आहे आणि या घटनेनंतर घटनेमध्ये आतापर्यंत साऊंड सिस्टीम आणि मोबाईल त्यांचे जप्त करण्यात आलेले आहेत। थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणीची या छमछमनं मध्यरात्री शांतता भंग केली। या मैफलीत 5 तरुण आणि 4 तरुणी सहभागी झाल्या होत्या। पोलिसांनी छापा मारत त्यांच्यासह हॉटेल चालक आणि दिमतीला असलेल्या वेटर्सना ताब्यात घेतलं। याच्यामध्ये सांगायचं असं आहे की पाचगणी या ठिकाणी एका रिसॉर्टमध्ये काही गैरकृत्य सुरू होते। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। संबंधित सर्व जे लोक होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या स्थानिक पोलीस त्याच्यामध्ये पुढील तपास करीत आहेत। सगळ्यांना आमचा आग्रह आहे की आपण या येणाऱ्या काळात सणामध्ये सर्व दिलेल्या सूचनांचं आपण पालन करा। कायद्याच्या चौकटीत राहून आपण हे सर्व सण साजरे करा। या घटनेमुळे पाचगणी जवळच असलेल्या महाबळेश्वर या पर्यटन स्थळाच्या परिसरासह साताऱ्यात खळबळ माजली आहे। पोलिसांच्या धाडीमुळे रात्री बेरात्री धांगडधिंगा घालणाऱ्यांचे आणि त्यांची सोय करणाऱ्या हॉटेल चालकांचे धाबे मात्र दणाणलेत। ख्रिसमस नवीन वर्षाचा फ्युवर आता चढू लागल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे। पण आता या परिसरावर सातारा पोलिसांची करडी नजर आहे। त्यामुळे हे दोन्ही आनंदाचे क्षण शांततेत आणि धांगडधिंग्याशिवाय साजरे होतील। साताऱ्याहून सई सावंतसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।